हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड परीक्षा 2025 2 महिने तुमच्याकडे आता बाकी राहिलेले आहेत आणि या 2 महिन्याचं प्लॅनिंग तुमचं कसं असायला पाहिजे बोर्ड परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी, स्टडी करण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लिटली पाहूया. आता पहा, परफेक्टली प्लॅनिंग कधीच नसू शकते, ओके, कारण की प्रत्येकाचं इथं वेगवेगळे शेड्यूल आहे, प्रत्येकाचं वेगवेगळे इथं टायमिंग आहे. तर त्यानुसार तुमचा प्रत्येकाचा प्लॅन असा कसा असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक उद्देश आपलं काय की चांगले मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे, ओके. पण त्यामध्ये अजून डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे की चांगले मार्क्स तर आपल्याला घ्यायचं आहे, बट ते चांगले मार्क्स आपण कसे मिळवू शकतो, ओके, आपलं टार्गेट नेमकं काय असायला पाहिजे हे सगळं डिटेलमध्ये आपण इथं पाहूया. पहा, बोर्डाची परीक्षा तुमची इथं आहे आणि ऑफिशियली टाइम टेबल सुद्धा बोर्डाने डिक्लेअर केलेला आहे, ओके. जसं की तुम्हाला माहिती आहे, यावर्षी 10वी असो किंवा 12वी असो, 10 दिवस अगोदर तुमची बोर्डाची परीक्षा 2025 साठी होणार आहे, ओके. जसं की 10वीची 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे आणि 12वीची 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे, म्हणजे दरवर्षीप्रमाणे 10 दिवस अगोदर इथं होणार आहे, ठीक आहे. तर पहा, आता तुमच्याकडे आता व्हिडिओ बनवत आहे म्हणून 2 महिने शिल्लक आहेत. तुम्ही हा व्हिडिओ कधी सुद्धा पाहत असाल, 1 महिना बाकी असेल, 1.5 महिना बाकी असेल किंवा कितीही वेळ बाकी असेल, तरी तुम्ही हा पॅटर्न फॉलो करू शकता, जेणेकरून तुम्ही हा पॅटर्न नुसार जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा स्टडी चांगला होणार आहे, प्रिपरेशन तुमची चांगली होऊ शकते. म्हणजे असं नाही की फक्त प्लॅन 2 महिन्यासाठीच आहे म्हणून, ठीक आहे. पण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय म्हणून 2 महिने बाकी आहेत म्हणून मी 2 महिन्यासाठी इथं सांगत आहे, ठीक आहे. कारण की हा व्हिडिओ असं होऊ शकते प्रत्येकाजवळ वेगवेगळ्या टायमिंगला इथं पोहोचतो आणि जर तुम्ही शेअर वगैरे केला तर लवकरात लवकर सगळ्या तुमच्या फ्रेंड वगैरे सोबत पोहोचू शकतो, ठीक आहे. त्यामुळे शेअर नक्की करा जेणेकरून सगळ्यांचा इथं फायदा होईल, ठीक आहे. तर आता सिंपल गोष्टी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला जास्त इथं प्रेशर सुद्धा घेता येणार नाहीये, म्हणजे तुम्हाला येणार नाहीये प्रेशर अभ्यास करण्याआधी, ओके. जे तुमचं आहे स्टडी वगैरे तुम्ही आतापर्यंत करत वगैरे आहात त्यानुसारच तुम्हाला सर्व प्लॅनिंग इथं मी सांगणार आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मी स्वतः ज्या पद्धतीनं बोर्ड एक्झामसाठी 10वी असो किंवा 12वी असो एक्झामसाठी स्वतःची जी प्रिपरेशन केली होती, जसा स्टडी केला होता, जसा प्लॅन केलेला होता, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की माझा जो स्कोर वगैरे आलेला होता तर एकदम परफेक्ट होता, 90+ होता 10वी मध्ये, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा स्कोर तुम्ही अचीव्ह करू शकता, होऊ शकतो 95+ सुद्धा तुम्ही या प्लॅनिंगने गेले तर नक्की करू शकता. कारण की कुठे ना कुठं एक्सपिरियन्स मॅटर करतो, ज्या गोष्टी आपण सांगत असतो ते तुम्हाला याचा फायदा होईल असं आपण एक्सपेक्ट करूया, ठीक आहे. तर पहा, आता सर्वात इम्पॉर्टंट हा जो प्लॅन असणार आहे 10वी असो किंवा 12वी असो सर्वांसाठी सेम असणार आहे, तुम्ही सेम इथं अप्लाय करा, ठीक आहे. तर पहा, आता सर्वात महत्त्वाचं, वेगवेगळ्या टाईपचे इथं विद्यार्थी आहेत. कसे विद्यार्थी आहेत, समजा आपण 10वी-12वीचे पकडले तर काही विद्यार्थी इथं सेल्फ स्टडी करत आहेत, ओके. सेल्फ स्टडी म्हणजेच काय की समजा आता 10वीचे विद्यार्थी आहेत तर 10वीचे विद्यार्थी रेग्युलर शाळेमध्ये जातात, ओके, आणि त्यांना स्वतः सेल्फ स्टडी करतात, ओके. काही विद्यार्थी असे आहेत की ते शाळेमध्ये सुद्धा रेग्युलर जातात प्लस त्यांना क्लासेस सुद्धा आहेत, ओके. असे 2 टाईपचे विद्यार्थी 10वीचे झाले. 12वीचे असे काही विद्यार्थी आहेत जसं की 12वीचे विद्यार्थी फक्त आणि फक्त क्लासेसला जातात. मॅक्सिमम विद्यार्थी, जसं आपण जे स्ट्रक्चर आताच पाहतो महाराष्ट्रामध्ये, तर क्लासेसला मॅक्सिमम विद्यार्थी जातात पण ज्युनियर कॉलेजला जास्त करून जात नाही, ठीक आहे, कारण की कंडिशन आहे सध्याची. त्यानंतर सेकंड टाईपचे विद्यार्थी की जे क्लासेस त्यांना नाही आहे, सेल्फ स्टडी करतात आणि रेग्युलरली ज्युनियर कॉलेज ते अटेंड करतात, लेक्चर वगैरे सुद्धा त्यांच्या कॉलेजमध्ये होतात, ठीक आहे. असं नाही की कॉलेजमध्ये लेक्चर होत नाही म्हणून होतात लेक्चर्स, ते अटेंड करतात, असे सुद्धा काही विद्यार्थी आहेत आणि सेल्फ स्टडी त्यांचा ते करतात, ठीक आहे. मग सर्वांसाठी आता हे जे प्लॅनिंग असणार आहे तर तुम्हाला तुमच्या टाईमनुसार तुम्हाला जे मी सांगणार आहे त्या तसा तुम्हाला स्टडी करायचं आहे. कारण की जे सेल्फ स्टडी वगैरे करतात त्यांना भरपूर वेळ आहे, जे क्लासेस करतात, रेग्युलर कॉलेज करतात, तर त्यांना इथं काय जे क्लासेस वगैरे त्यांचे आहेत त्यांना सुद्धा टाइम द्यावा लागतो, कॉलेजमध्ये सुद्धा टाइम द्यावा लागतो. आता तुमच्या इथं येणारे प्रॅक्टिकल वगैरे एक्झाम आहे त्याला सुद्धा टाइम द्यावा लागतो. म्हणून अगोदरच तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही आतापासून सुरुवात करून द्यायची पाहिजे, ठीक आहे. तर पहा, सर्वात इम्पॉर्टंट प्लॅनिंग असणार आहे. खरं तर मी इथं लिहून ठेवला आहे तुमचा प्लॅन नेमका इथं कसा असायला पाहिजे, ठीक आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा इथं माइंडसेट बरोबर पाहिजे. माइंडसेट म्हणजेच काय की समजा आता तुमची 10वीची बोर्डाची परीक्षा आहे किंवा 12वीची बोर्डाची परीक्षा आहे, ओके. 2 टाईपचे विद्यार्थीचे व्हिडिओ पाहत आहेत 100%. तर आता बोर्डाची परीक्षा म्हटल्यानंतर सगळ्यांच्या मध्ये एकच येते की आपल्याला चांगले मार्क इथं मिळवायचे आहेत, ठीक आहे. काही जण असतात की ते म्हणजे अभ्यास वगैरे काही करत नाही, ठीक आहे, मार्क्स वगैरे त्यांचं काही घेणदेण नसते, बट आपापल्यानुसार आपापलं नॉलेज असते ते बरोबर असते. एखाद्याला नाही आवडत अभ्यास करणं, एखाद्याला आवडते खूप चांगलं अभ्यास करणं. आता इम्पॉर्टंट काय की म्हणजे मार्क्स घेणे. आता मार्क्स हे इम्पॉर्टंट का राहतात, ठीक आहे. माइंडसेट तुमचा असायला पाहिजे मार्क्स घेणे. मार्क्स का इम्पॉर्टंट राहतात पहा, जर तुम्हाला एक थोडा थांबून विचार करा,
कसा विचार करा, जर तुम्ही समजा अभ्यास करत नसाल किंवा कमी करत असाल तर थांबून विचार करा की जर आपल्याला मार्क्स कमी पडले तर पुढचं आपलं नेमकं काय असणार आहे. ठीक आहे, कारण की करंटली तर आपण जे आहो ते आहो, बट पुढे नेमकं काय होऊ शकते. समजा तुम्हाला जर मार्क्स चांगले मिळाले तर तुम्हाला चांगलं पुढे कॉलेज मिळते, चांगलं कॉलेज मिळालं तर चांगलं तुमचं फ्रेंड सर्कल बनते. ओके, फ्रेंड सर्कल चांगलं भेटलं तर तुम्हाला वेगवेगळे तिथं ऑपॉर्च्युनिटीज मिळतात चांगल्या ठिकाणी. ओके, जर चांगलं कॉलेज असेल 11वीमध्ये असो, 12वीमध्ये किंवा फर्स्ट इयर 12वी नंतर असो, तर त्यामध्ये तुम्हाला काय होते की चांगलं सर्कल मिळून एन्व्हायरमेंट चांगलं बनते आणि पुढे तुमचं करिअर जे असणार आहे ते चांगल्या पद्धतीचं होऊ शकते. तर करिअर ऑपॉर्च्युनिटी तुमची इथं चांगली असू शकते, करिअर ओरिएंटेड तुम्ही इथं बनू शकता. ठीक आहे, आता महत्त्वाचं हे मार्क्स तुमचं ठरवू शकता. ओके, 10वीचे मार्क्स असो किंवा 12वीचे मार्क्स असो, दोन्ही गोष्टी. ओके, ठीक आहे. आता मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत, बट आता मार्क्स घ्यायचे आहेत असं म्हणून तर चालणार नाही. तर त्यासाठी आपला माइंडसेट काय पाहिजे, आपला माइंडसेट असायला पाहिजे की जे आपल्याला सब्जेक्ट आहेत, कोणतेही सब्जेक्ट असो, 10वीचे असो किंवा 12वीचे असो, त्याचा आपल्याला अभ्यास कायसाठी करायचा आहे, त्याचा अभ्यास आपल्याला नॉलेज घेण्यासाठी करायचा आहे. जर तुम्ही त्यामध्ये नॉलेज घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल, तुम्हाला ती गोष्ट अट्रॅक्ट करत असेल, तुम्ही त्या गोष्टीची प्रॅक्टिस करत असाल, जसं की मॅथमॅटिक्स असो, तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी खूप इथं आवड असेल, तुम्ही त्यामध्ये आवड निर्माण केली, नसेल सुद्धा पण आवड निर्माण केली, दररोज तुम्ही प्रॅक्टिस करता, सॉल्व्ह करता मॅथमॅटिक्स. त्यानंतर सायन्समधले कन्सेप्ट समजून घेतात, सायन्समधले कन्सेप्ट समजून घेता तुम्हाला त्यामध्ये आवड म्हणजे येत आहे, निर्माण होत आहे. ओके, म्हणजे तुम्हाला ते इझिली समजणार आहे. म्हणजे जसे आता क्वेश्चन विचारतील मग तुम्हाला, त्यामुळे तुम्ही इझिली लिहू शकता ना परीक्षेमध्ये. म्हणून इंटरेस्ट हा खूप महत्त्वाचा आहे. इंटरेस्ट तुमचा असायला पाहिजे. जे तुमचे सब्जेक्ट आहेत, ओके, मॅथमॅटिक्स असो, फिजिक्स 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ किंवा आर्टवाले इतिहास, ओके, भूगोल, समाजशास्त्र वगैरे. त्यानंतर कॉमर्सवाले सुद्धा SP, OCM, इकॉनॉमिक्स जे सुद्धा असतील तुमचे, त्यामुळे तुमचा इंटरेस्ट असायला पाहिजे. ओके, म्हणजेच असं नाही की ते व्हॅल्यू प्रोव्हाइड करत नाही, कारण की सब्जेक्ट तुम्हाला यासाठी आहेच की त्याच्यामधून तुम्ही नॉलेज घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला ते समजायला पाहिजे, कारण की कुठं ना कुठं तुम्हाला नेमकं ते कामात पडतेच. ठीक आहे, मार्क्स तुम्हाला कामात तर पडतातच. ओके, एक फक्त ॲडमिशन घेण्यासाठी, बट जे नॉलेज आहे तुमचं ते एव्हरग्रीन असते, ते लॉंग टर्मसाठी तुम्हाला कामात राहत असते. म्हणून एक इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ते इंटरेस्ट घेऊन त्यामध्ये नॉलेज घ्यायचं आहे, म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, स्टडी करायचा आहे. मार्क्स तुम्हाला ॲटोमॅटिकली मिळून जातील. म्हणून आता तुमचा माइंडसेट तुम्ही ठरवा की जेवढा तुमच्याकडे वेळ आहे ना, त्यामध्ये तुम्ही जे सुद्धा अभ्यास वगैरे आतापर्यंत केलेला आहे तर ते पुन्हा एक रिव्हिजन टाईप म्हणून त्यामध्ये तुम्ही पुन्हा स्टडी करा, पुन्हा आवड म्हणून स्टडी करा. ओके, परफेक्टली करा. ओके, बाकीचे चॅप्टर्स वगैरे आले त्यामध्ये सुद्धा एक नॉलेज घेण्यासाठी तुम्ही करत आहात असं समजून करा. आणि बघा तुम्ही ॲटोमॅटिकली तुमचं नोटबुक वगैरे असेल, मॅथमॅटिक्सची न्यूमरिकलची प्रॅक्टिस करण्यासाठी असो किंवा क्वेश्चन आन्सर लिहून पाहण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी असो, तुम्ही ॲटोमॅटिकली स्वतः घ्याल आणि त्याची अभ्यास कराल. ठीक आहे, तर एक माइंडसेट तुमचा पहिला पॉईंट आपण पाहिला की माइंडसेट, हा माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. नॉलेज घेण्यासाठी तुम्ही स्टडी करा, मार्क्स तुम्हाला ॲटोमॅटिकली मिळतील. मार्क्स चांगले मिळाले, पुढे सुद्धा तुमचं करिअर ओरिएंटेड तुम्ही बनू शकता, चांगल्या सर्कलमध्ये जाऊ शकता. ठीक आहे, आता सेकंड गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्हाला इथं लिहून ठेवलेली आहे मी, ते म्हणजेच की आता आपल्याला जे आहे 10वीचे 9 सब्जेक्ट आहेत आणि 12वीचे 6 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे, 12वीची कोणती स्ट्रीम असो, आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स असो, 6 सब्जेक्ट तुम्हाला आहेत, 10वीला 9 सब्जेक्ट आहेत. तर त्यानुसार इथं प्लॅन कसा असायला पाहिजे पहा. आता मी तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे इथं स्टुडंट सांगितले की जे कॉलेजमध्ये जातात, रेग्युलर स्टडी करतात, सेल्फ स्टडी करतात, क्लासेस करतात, 10वीचे असो किंवा 12वीचे असो. तर तुमच्या आता टायमिंगनुसार तुम्हाला सर्व मॅनेज करायचं आहे. पहा, सर्वात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आता तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत त्यानुसार स्टडी करायचं आहे. ओके, म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल एखादा विषय आहे, समजा मराठी आहे, 10वीचा असो किंवा 12वीचा असो, तर त्याचे जे प्रत्येक चॅप्टर्स वगैरे आहेत त्यामधलं जे ग्रामर वगैरे आहे मराठीचं, ओके, व्याकरण वगैरे आहे, जो पेपर पॅटर्न आहे त्यानुसार तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि कसा करायचा आहे, टायमिंग महत्त्वाचं आहे सध्याच्या टाईमला. तर डेली जेव्हा समजा काही विद्यार्थी शाळेमध्ये जातात किंवा क्लासेसमध्ये जातात, तुम्हाला तिथं जे शिकवतात ते तुम्ही एकदम फोकसने शिकायचं आहे. जे तुम्हाला लक्षात येते ते तुम्ही लिहून ठेवायचं आहे आणि पूर्ण फोकसनुसार तुम्हाला ते ग्रॅब करायचं आहे नॉलेज. ओके, म्हणजे ते समजून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे फोकसने करणार आहात ना, तुम्ही समजून घेणार आहात ना, तुम्हाला ॲटोमॅटिकली तुम्हाला जे आहे ना ॲन्सर तुम्ही लिहू शकता. तुम्हाला आठवण येणार ॲन्सर लिहिताना की हा आपल्याला ते शिकवलं होतं, क्लासेसमध्ये शिकवलं होतं, शाळेमध्ये शिकवलं होतं, ज्युनियर कॉलेजमध्ये आपल्याला शिकवलं होतं. म्हणून तुम्ही असं करा, क्लासेसमध्ये जा, शाळेमध्ये जा, कुठेही जा शिकण्याआधी ते तुम्ही एकदम फोकसने शिका. तेव्हा तुम्हाला जे असणार आहे ते लक्षात राहील आणि त्याचं ॲन्सर लिहिताना, म्हणजे आपला उद्देश मार्क्स मिळवणे आहे ना, तर जर तुम्ही फोकसने शिकाल, समजून घ्याल, प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्या, त्याचा ॲन्सर तुम्ही इझिली लिहू शकता. ठीक आहे, होऊ शकते एखादं मॅथमॅटिक्सचं तुम्हाला प्रॉब्लेम सोडवणे सुरू आहे क्लासमध्ये, तुम्ही ते फोकसने फुल फोकसने सॉल्व्ह करता, टीचर सॉल्व्ह करतायत, तुम्ही सुद्धा इथं सॉल्व्ह करत आहात. ओके,
तुम्हाला एखादं अडचण आली किंवा एखादं विचारलं तुम्ही क्वेश्चन आहे ना की हा फॉर्म्युला कसा यूज करायचा वगैरे तुम्हाला सांगितलं, तर मग काय होणार की तुम्हाला ते आठवण गोष्ट राहणार की अरे हा इथं हा फॉर्म्युला यूज केला होता, असं असं प्रॉब्लेम होतं. ठीक आहे, तर हे तुम्ही जेव्हा ॲक्च्युअलमध्ये जर हा प्रश्न येत असेल तो समजा, तर तुम्हाला ते आठवण गोष्टी राहते. म्हणून तुम्ही हे नक्की फॉलो करा. ठीक आहे, क्लासेसमध्ये असो शाळेमध्ये असो तुम्ही या गोष्टी फॉलो करा. जे शिकवतात पूर्णपणे लक्ष द्या. 100% तुम्हाला जे इझी जाणार आहे. ठीक आहे, नंतर आता महत्त्वाचं म्हणजे उद्देश हे आहे की तुम्ही जे समजा 24 तास आहेत त्यामधले समजा 12 तास 15 तास सुद्धा अभ्यास केला तर ते इनफ नाही आहे. महत्त्वाचं काय, जर तुम्ही समजा 2 तास पण फुल फोकसने स्टडी केला तर तुम्ही इझिली बोर्ड परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स घेऊ शकता. ओके, आणि तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळू शकते. तर त्यामुळे जे क्लासेसमध्ये शाळेमध्ये शिकवतील फुल फोकसने तुम्ही ते करा. ठीक आहे, पहिली गोष्ट झाली. आता आपल्याला महत्त्वाचं काय, एक एक चॅप्टर कंप्लीट करायचं आहे ना. ओके, आपलं टार्गेट असायला पाहिजे आता सिलेबस कंप्लीट करणे. आता महत्त्वाचं सांगत आहे मी, पहा की तुम्हाला टार्गेट असायला पाहिजे की सिलेबस कंप्लीट करणे. आता महत्त्वाचं काय की सगळेच विद्यार्थी म्हणजे आतापर्यंत मी सुद्धा पूर्ण सिलेबस कधीच कव्हर केला नाही. ओके, आणि ते होणार पण नाही आहे बोर्ड परीक्षेपर्यंत. ठीक आहे, असे खूप कमी विद्यार्थी असतील ज्यांचे 100% किंवा 99% येत असतील. तर असेच विद्यार्थी की जे पूर्ण सिलेबस एकदम कम्प्लिटली सेंटेन्स बाय सेंटेन्स इथं कंप्लीट करतात, त्यांना सगळं लक्षात असते. बट जास्तीत जास्त विद्यार्थी असे असतात की त्यांचं इथं सिलेबस कंप्लीट होत नाही. आणि ठीक आहे, ओके ना, कारण की होतच नाही कोणाचा सिलेबस कंप्लीट. बट आपलं एक टार्गेट असायला पाहिजे की आपलं पूर्ण सिलेबस कंप्लीट असायला पाहिजे. जर आपलं टार्गेट असेल की सिलेबस कंप्लीट असायला पाहिजे, व्हायला पाहिजे बोर्ड परीक्षेपर्यंत, तर तुम्ही नक्की त्यामध्ये जे असणार आहे जास्तीत जास्त स्टडी तुमचा करू शकता. जास्तीत जास्त चॅप्टर्स तुमचे कंप्लीट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा समजा आपण जर बोललो सायन्समधलं मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2 हे 2 सब्जेक्ट आहेत. ओके, आता मॅथमॅटिक्स 2 बऱ्याच विद्यार्थ्यांना भारी जातो. तर यामध्ये समजा तुम्ही टार्गेट ठेवलं की मॅथ 1 मॅथ 2 दोन्ही कंप्लीट करायचे, तर तुम्ही त्या दिशेने समजा त्या डायरेक्शनने अभ्यास केला, म्हणजे 1 बाय 1 एक एक चॅप्टर कंप्लीट केले. ओके, समजा मॅथमॅटिक्स 1 मधले पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर असे करत गेले, कारण की तुमचं टार्गेट आहे की मॅथ 1 आणि मॅथ 2 दोन्ही चांगल्या पद्धतीनं कंप्लीट करायचे आहेत. चांगल्या पद्धतीनं कसे कंप्लीट करायचे आहेत की तुम्हाला तो चॅप्टर स्टडी करायचा आहे, त्याचे न्यूमरिकल असतील ते सॉल्व्ह करून व्हायचे आहेत. ओके, प्रॅक्टिस करायचे, त्याला म्हणतात चांगला स्टडी, त्याला म्हणतात 1 बाय 1 इथं कंप्लीट करणे. ठीक आहे, आता जर तुमचा हा टार्गेट असेल पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचं, तर तुम्ही काय समजा मॅथमॅटिक्स 1चे जेवढे चॅप्टर्स आहेत आणि मॅथमॅटिक्स 2चे जेवढे चॅप्टर्स आहेत, समजा मॅथमॅटिक्स 1 तुम्ही जेवढे चॅप्टर समजा 9 चॅप्टर्स, तर 7-8 तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकाल. मॅथमॅटिक्स 2चे आहेत तर 5 ते 6 चॅप्टर्स कंप्लीट करू शकाल. म्हणजे एकूण काय की तुमचा 100 पैकी 80% अभ्यास तुम्ही कव्हर करू शकता अशा पद्धतीनं. आणि ज्यांचा अगोदरपासून इथं चांगल्या पद्धतीनं स्टडी वगैरे सुरू असेल तर ते 100% सुद्धा त्यांचा चांगला अभ्यास इथं कंप्लीट करू शकतात. तर तुमचं टार्गेट असायला पाहिजे. दुसरा आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे, पहिला माइंडसेट होता. दुसरा पॉईंट होता की टार्गेट बेस आपलं असायला पाहिजे सिलेबस कंप्लीट करण्यासाठी. बट पूर्ण सिलेबस कंप्लीट होत नाही. जेवढं होते, जर तुम्ही टार्गेट ठेवलं पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचं, तर भरपूर तुमचा अभ्यास इथं होऊ शकते. ओके, आणि चॅप्टर बाय चॅप्टर तुम्हाला करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करून पाहायचे आहेत, तेव्हाच तुम्ही इथं परफेक्टली तो स्टडी मानू शकता. ठीक आहे, आता इम्पॉर्टंट आहे तुमचं पुढचा तिसरा खूप इम्पॉर्टंट पॉईंट, ते म्हणजेच की प्रॅक्टिस. ओके, आता प्रॅक्टिस कशी असायला पाहिजे, तर प्रॅक्टिस म्हणजेच तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करत राहा. ठीक आहे, आता तुमच्याकडे जेवढा सुद्धा वेळ आहे, ओके, त्यामध्ये टेस्ट सॉल्व्ह करत राहा. समजा तुम्ही एक चॅप्टर कंप्लीट करा, एका चॅप्टरची टेस्ट द्या, तुम्हाला टेस्ट इझिली मिळून जातील कुठे पण. ओके, आता ज्यांचे क्लासेस वगैरे असतील, ओके, किंवा शाळेमध्ये टेस्ट घेत असतात कधी कधी, आहे ना, तर तुमचे जे क्लासेस वगैरे असतील ना, तर त्यामध्ये तर आहेतच तुम्हाला टेस्ट वगैरे. पण जे सेल्फ स्टडी वगैरे करतात, स्वतः घरी अभ्यास करतात, तर ते काय करतील, समजा तुम्हाला गुगलवरती सोप्या पद्धतीने भेटून जातील. तुम्ही जो समजा सब्जेक्ट आहे, समजा तुम्हाला इतिहासचे तुम्हाला पाहिजे, तुम्ही काय करा, इतिहास मॉक टेस्ट असं लिहा तुम्ही, तुम्हाला इझिली मिळून जाणार आहे. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरचे तुम्ही सॉल्व्ह केले असं, तर प्रत्येक सब्जेक्टचे तुम्ही सर्च केलं ना, तुम्हाला इझिली मिळून जाणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला प्रॅक्टिस करणे तिसरा पॉईंट आहे आपला इम्पॉर्टंट. टेस्ट सॉल्व्ह करणे इम्पॉर्टंट आहे. टेस्ट कशा सॉल्व्ह करायच्या, तर प्रत्येक चॅप्टरची सॉल्व्ह करायची, 2 चॅप्टर मिळून सॉल्व्ह करायची, 3 चॅप्टर मिळून सॉल्व्ह करायची. एक युनिट टेस्ट म्हणजे 5 ते 6 चॅप्टर मिळून सॉल्व्ह करून पाहायची. वीकली एक आपली एक टेस्ट घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर पूर्ण सिलेबस जे पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर, इम्पॉर्टंट सांगत आहे, आपल्या ॲपमध्ये पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर एकदम फ्रीमध्ये अवेलेबल आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला जे प्रॅक्टिस राहणार, तुमच्या 1 चॅप्टर 2 चॅप्टर 4 ते 5 चॅप्टर पूर्ण सिलेबसवरती एक टेस्ट तुमची राहणार. तर असं तुम्हाला स्वतःहून करावं लागणार आहे. जर तुमचे क्लासेस वगैरे असतील तिथे हे टेस्ट घेत असतील तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची तुमची प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला जे 3 पॉईंट मी सांगितलेले आहे, ओके, तिसरा पॉईंट आपला महत्त्वाचा होता, ते म्हणजे की टेस्ट देणे, प्रॅक्टिस करणे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण गोष्टी करायच्या आहेत, तर तुम्हाला खरंच चांगला
पद्धतीनं मार्क्स स्कोर करायचे असतील बोर्ड परीक्षेमध्ये. ठीक आहे. आता हे जे पण मी तुम्हाला काही सांगितलं हे एकदम काही जणांना परफेक्ट वाटत नसेल, बट हे रॉ आहे. म्हणजे एकदम जे मी गोष्टी फॉलो केलेल्या आहेत 10वी-12वी मध्ये त्या तुम्हाला सांगत आहेत. जर तुम्ही खरंच हे फॉलो केलं गॅरंटी देऊ शकतो मी, तुम्ही चांगल्या पद्धतीचं तुमची प्रिपरेशन करू शकता आणि सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल एवढं तुम्ही स्टडी करून तुमचे मार्क्स इथं मिळू शकता. ठीक आहे. एक्सपेक्टेशन ठेवू नका आपल्याला एवढेच मार्क्स मिळायला पाहिजेत. बस तुम्ही तुमचं काम करत राहा, तुमचा स्टडी तुम्ही करत राहा, तुम्ही तुमचं प्रोसेस फॉलो करत राहा. जो रिझल्ट मिळेल तो तुमचा चांगलाच असणार आहे. ठीक आहे. जेवढे पण मार्क्स मिळेल तुमचे चांगलेच असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ना सर्व गोष्टी असणार आहे. पहिलं तुम्हाला सांगितलं माइंडसेट. ओके. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितलं की टार्गेट बेस्ड तुमचा सिलेबस असायला पाहिजे, की पूर्ण सिलेबस कव्हर करायला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त तुमचा सिलेबस इथं चांगला स्टडी होऊ शकते. ठीक आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली टेस्ट प्रॅक्टिस तुम्ही करत राहा, तुम्हाला इथं चांगला रिझल्ट मिळेल. आता टेस्ट प्रॅक्टिस माहिती आहे का, तुमचा पेपर जेव्हा बोर्डाचा असेल त्याच्यात समजा 2 ते 3 दिवसा गॅप असते ना, तेव्हा सुद्धा तुम्ही एक फुल मॉक टेस्ट सोडवायला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीची तुमची इथं प्रॅक्टिस होते, कारण मी सुद्धा त्या गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे. कारण की प्रॅक्टिसच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, कारण की बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायचंच आहे, बाकी कोणतं काम नाही. ओके. क्वेश्चनचा अँसरच लिहायचा आहे, म्हणून प्रॅक्टिसच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धती सर्व गोष्टी आहेत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, इंस्टाग्राम पेजची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, फॉलो करून ठेवा. तिथं खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ येत असतात इंस्टाग्रामवरती. ओके. तर अशा पद्धतीचं सर्व प्लॅनिंग आहे. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा. थँक्यू.